मी पूजा परत तिथे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आता व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे। तर आम्ही चाललो आहे सर्वजणी मंदिरात, शंकरीच्या मंदिरात चाललो आहे। कारण बरेच दोन शिवरात्रीच्या वेळेसच गेलो होतो, त्याच्यानंतर आम्ही काही गेलो नाही दर्शनासाठी। तर पण आज जायचं आहे दर्शनाला, तर चला आपण दर्शनाला जाऊ। आम्ही आता मंदिरात निघालो। कृष्णा बाय करते आणि आम्ही दीदी, मी, कृष्णा आम्ही तिघीजण जात होतो। आणि हे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे। छोटंसं मंदिर आहे पण खूप छान असं मंदिराचा परिसर, खूप छान असं मंदिर पण बांधलेलं आहे। छोटं मंदिर आहे पण खूप असं छान वाटतं तिथे गेल्यावरच। कृष्णा मंदिरात दर्शनासाठी आली, पण तिथे पण डान्स चालू झाला आणि सर्व तिच्याकडे बघत होते आणि सर्व हसत होते तिला पाहून की किती छान डान्स करते असं म्हणून। त्या मंदिरात खूप असं मोठं पटांगण होतं आणि कृष्णा तिथे खेळण्यात इतकी रमली होती की ती घरी यायलाच तयार नव्हती। आणि कृष्णा खूप मस्त खेळत पण होती, ती एकटी खेळत होती। मला आणि आर्याला खूप हसू येत होतं तिला पाहून, पण खूप छान असं तिचीच खेळत होती। मग मंदिरातून आल्यावर मला भाजी मार्केटला जायचं होतं, मला भाजीपाला पण घ्यायचा होता। मग मी आर्या आणि कृष्णाला पण घेऊन गेली भाजी मार्केटला आणि थोडं लवकरच गेली कारण गर्दी कमी असते आणि दोघी बरोबर असल्यामुळे मला लवकर जायचं होतं। दोघींना मी एका दुकानाजवळ थांबवलं आणि मी भाजीपाला घेतला आणि मग समोरच कृष्णाला केळी दिसली आणि केळी पाहून कृष्णा खूप खुश झाली। आणि कृष्णाला केळी इतकी आवडते मनापासून की ती 1 डझन केळी ती एकटी संपवून देते, त्याच्यामुळे तिच्यासाठी केळी घ्यावीच लागली। कृष्णाला केळी घेतली, मग दीदी म्हटणे की मला आता द्राक्षे पाहिजे। तर कृष्णाने केळी घेतल्यानंतर
आर्यासाठी द्राक्ष घ्यायचे होते आणि दोघींनी द्राक्ष खाऊन पाहिले, आंबट की गोड आहे, तर गोड लागले. मग दोघी म्हटले गोड आहेत. मग आम्ही द्राक्ष पण घेतले मग, आणि द्राक्ष घेऊन आम्ही घरी निघालो. मग कृष्णाचे केस कापायचे होते, पण कृष्णा केस कापायला तयार नव्हती आणि तिने मला म्हटले की मी केस कापेल, पण मला तुला आईस्क्रीम घेऊन द्यावी लागेल. म्हणून मग मी तिला आईस्क्रीम घेऊन दिली आणि मग हेअर कट करायला घेऊन गेली मम्मी तिला. पण ती म्हटली की मला पूर्ण आईस्क्रीम खाऊन घेऊ दे, मग आपण जाऊ कटिंग करायला. मग मी म्हटलं बरं ठीक आहे, आपण घरी जाऊ आणि आईस्क्रीम खाऊ आणि मग आपण पार्लरला जाऊ. मग घरी आलं, मग दोघीजणी आईस्क्रीम खायला बसले. आईस्क्रीम खाताना पण तिची किती मस्ती चालू असते. कृष्णा एक सेकंद पण शांत बसू शकतच नाही. कृष्णा म्हटली की मम्मी तू माझ्यामधून थोडीशी आईस्क्रीम खा. मी म्हटलं नको, पण मग तिने एक चमच भरून मला आईस्क्रीम खाऊ घातली आणि आर्याने पण एक चमच आईस्क्रीम खाऊ घातली. कृष्णाचे केस कापण्यासाठी आम्ही रिस नेल ब्युटी पार्लरमध्ये आम्ही आलो आणि कृष्णाचे केस कट करायचेच होते, म्हणून कृष्णाला घेऊन आलो आम्ही त्या पार्लरमध्ये. आणि पार्लरमध्ये आल्यानंतर कृष्णाला खूप आनंद झाला. त्या ताईंना कृष्णाशी खूप छान बोलल्या आणि त्यांनी कृष्णाशी मैत्री पण केली. आणि मग तिला त्यांनी चेअरवर बसवलं आणि मस्त तिच्याशी गप्पा मारल्या आणि हेअर कटला सुरुवात केली. कृष्णाला केस कट करायचे नव्हते, पण तिचे छोटे केस झालेले पाहून तिला अचानक रडू यायला लागलं. की तिला असं वाटत होतं की माझे मोठे केस होते आणि कसं काय इतके छोटे झाले. पण मग त्या ताईंनी खूप छान असं प्रेमाने तिला समजवलं आणि मग कृष्णाला हसू आलं आणि तिला पण ते छोटे छोटे केस खूप आवडायला लागले आणि तिला खूप सुंदर दिसत होते ते केस. कसा वाटला कृष्णाचा नवीन लूक? आता भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.